नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कर्जमाफीचे निकष बदलले, आता हेच शेतकरी असणार कर्जमाफीसाठी पात्र। राज्य सरकारकडून महत्त्वाचं परिपत्रक जाहीर, येत्या 8 ते 10 दिवसात कर्जमाफीचा लाभ मिळणार। कर्जमाफीचा जी.आर निर्गमित, बातमी कामाची, बातमी महत्त्वाची, बातमी शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये तब्बल 96 लाख शेतकरी पात्र ठरलेले असताना यातून 10 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। अपात्र का ठरवण्यात आले याचं कारण देखील परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे, ते पुढे आपण पाहणारच आहोत। शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीत केवळ पात्र शेतकऱ्यांची यादी अपडेट करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सरसकट कर्जमाफी दिल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येणार आहे, म्हणून राज्य सरकारनं आता पात्रतेचे कडक नियम लावण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। मित्रांनो, 2020 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची तपासणी होणार आहे। सरकारने यासाठी एक विशेष समिती नेमून प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी करण्यात येत आहे। जे शेतकरी निकषात बसणार नाहीत त्यांना तातडीनं बाहेर काढलं जात आहे। 10 लाख शेतकरी यामध्ये बाद होणार असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। तिजोरीतील मर्यादा आणि इतर खर्चामुळे सरकारने हे कडक पाऊल उचललेलं आहे। पहिल्या टप्प्यात 2020 ते 2025च्या दरम्यानच्या नियमित कर्जदारांचा विचार करण्यात आलेला आहे। ज्यांनी कर्ज वेळेवर फेडले त्यांना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। ही मदत थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत। दुसऱ्या टप्प्यात इतर गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जाणार आहे। मात्र 2017 पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी सध्या कसल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केलेला नाहीये। रेशन कार्डचा नवीन निकष आता कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात आलेलं आहे। हे कार्ड कमी उत्पन्नाचा पुरावा म्हणून समिती कागदपत्र तपासणार आहे। तसंच पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तसंच उत्पन्नाचा दाखला हा कर्जमाफीच्या प्रक्रियेतील दुसरा मोठा अडथळा ठरणार आहे। ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्या शेतकरी बांधवांना अपात्र ठरवलं जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या उत्पन्नाचे दाखले आत्ताच तयार ठेवणं खूप गरजेचं आहे। श्रीमंत लोकांनी स्वतःचे कर्ज स्वतः भरावे असं स्पष्टपणे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जमिनीच्या क्षेत्राबाबत सरकारने तिसरी अत्यंत कडक अट आता घातलेली आहे। ज्यांच्याकडे 9 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून वगळलं जाणार आहे। 10 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या बागायती शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे। या योजनेचा सर्वात मोठा फायदा अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीसाठी सरकारने बँकेची एक विशेष यादी तयार केली आहे। केवळ सध्या मुख्य बँकांमधील शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे। राज्याच्या तिजोरीचा विचार करून टप्प्याने बँकेची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। जिल्ह्यांची आणि बँकेची अधिकृत यादी राज्य सरकारकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। तुमच्या बँकेचं नाव या यादीत असणं ही कर्जमाफीसाठी सर्वात पहिली अट असणार आहे। पहिल्या टप्प्यात बँक ऑफ महाराष्ट्र आणि मध्यवर्ती सहकारी बँक यांसारख्या बँकांचा विचार करण्यात आलेला आहे। खाजगी बँकांना कर्ज वाटपात मोठं सहकार्य केल्याने त्या बँकेतील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। याबाबतची सर्व माहिती आणि पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहे। ही कर्जमाफी केवळ शेती पिकासाठी घेतलेल्या पीक कर्जालाच लागू असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। ट्रॅक्टर आणि विहिरीच्या कर्जाला या योजनेतून सध्या वगळलं जात आहे। डीबीटीच्या माध्यमातून पारदर्शकपणे पैसे थेट बँक खात्यात वळवले जाणार आहेत। कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना
लवकरच त्यांच्या अधिकृत मोबाईलवरती मॅसेज देखील या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, ही होती कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.